Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. आपला प्रॅक्टिस सेट 1.3 फायनली संपलेला आहे आणि लवकरच आपण घेऊन येतो आहे एक नवीन टॉपिक. पण त्या अगोदर तुमच्या पेज नंबर 16 वरती एक टेबल दिलेला आहे की ज्या टेबलच्या सहाय्याने तुम्हाला दिलेलं जे इक्वेशन आहे ते लिनियर आहे की नाही हे आयडेंटिफाय करायचं आहे. आता दिलेलं इक्वेशन लिनियर इक्वेशन आहे की नाही हे कसं आयडेंटिफाय करायचं हे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये पण बघितलं आहे की समजा जो जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनचा जो हायेस्ट इंडेक्स आहे आपण काय म्हणतो आपण त्याला कोटी म्हणतो हायेस्ट इंडेक्स आहे. समजा इथे तुम्हाला एक इक्वेशन दिलेलं आहे 2x + 3y = 5. मग आता हे लिनियर इक्वेशन आहे की नाही याचा हायेस्ट इंडेक्स काय आहे 1 आहे ही एक कंडिशन. त्यानंतर याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स आहेत का येस. मग याच्यावरून आपण ओळखत असतो. मग आता नंबर ऑफ व्हेरिएबल्स आता बघा ह्याच्यामध्ये नंबर ऑफ व्हेरिएबल x आणि y आहे याच्यामध्ये पण x y आहे इथे x आणि y आहे इथे x आणि y आहे म्हणजे सगळीकडे नंबर ऑफ व्हेरिएबल जरी 2 2 2 सगळीकडे ह्या व्हेरिएबलची संख्या 2 आहे. पण हे लिनियर इक्वेशन का नाहीये इथे पहिल्या याच्यात लिहिले नॉट लिनियर. आता हे जे इक्वेशन आहे जर आपण हे जे इक्वेशन आहे समजा 3/x घेतलं आणि -4/y हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण बघतोय. आता याचा जो व्हेरिएबल आहे हा x तुम्हाला सगळ्यांना रूल्स ऑफ इंडायसिस आठवतं आपण 7th 8th स्टँडर्ड पासून शिकलो होतो की समजा एक जर संख्या असेल अशी 1/x⁻² असेल x⁻² काय असेल इथे 2 असेल तर वरती जाताना काय होत असतं x⁻² होत असतं. हा जो त्याचा घातांक आहे हा खाली जर प्लस असेल तर वरती येताना मायनस. आपण 1/5⁻³ असेल तर वरती जाताना काय होणार आहे 5⁻³ होणार आहे. हा रूल सगळे शिकले असा हा रूल सगळ्यांना माहिती आहे आठवते का सगळ्यांना. मग त्याच पद्धतीने ज्यावेळेस हे जे व्हेरिएबल्स आहे या x चा जो इंडेक्स आहे किंवा आपण काय म्हणणार त्याचा जो घातांक आहे तो काय आहे इथे 1 आहे. तो ज्यावेळेस वरती जाईल तो काय होईल x⁻⁻1 आणि -1 हा जो घातांक आहे तो चालणार नाहीये किंवा तिची जी कोटी आहे ती चालणार नाहीये. म्हणून हे सगळे जे आहे 3/x -4/y हे सगळे जे एवढे इक्वेशन इथे दिलेले आहे हे सगळे काय आहे लिनियर इक्वेशन नाहीयेत. मग कुठले इक्वेशन आहे ऑल दीज आर दी नॉन लिनियर इक्वेशन किंवा नॉट लिनियर. काय लिहिणार तुम्ही इथे नॉट लिनियर नॉट लिनियर नॉट लिनियर. ठीक आहे. हा एक टेबल दिला होता ज्याच्या सहाय्याने तुम्हाला लिनियर इक्वेशन आहे की नाही नॉन लिनियर इक्वेशन आहे की नाही हे ओळखता येईल. फक्त लक्षात ठेवायचं की तो पॉझिटिव्ह त्याचा जो डिग्री जी आहे डिग्री म्हणतो आपण त्याला किंवा इंडेक्स म्हणतो तो 1 पाहिजे पॉझिटिव्ह 1 पाहिजे इथे वर खाली. आणि सगळ्यात महत्वाचं हा जो आहे हा x वरती पाहिजे होता. समजा इथं असता तर इथे +1 असता. आलं लक्षात. सो अशा पद्धतीने तुम्ही लिनियर आहे की नाही नॉन लिनियर आहे की नाही हे या चार्टच्या सहाय्याने समजून घेऊ शकता. ठीक आहे. आता आपण जाणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4 कडे. आता बघा सगळ्यात महत्वाचं आपल्याला डायरेक्टली प्रॅक्टिस सेट 1.4 सोडवायचं आहे. पण त्याच्या अगोदर तुम्हाला काय दिलेली आहे ही ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. आता ही ऍक्टिव्हिटी करणं का गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं तर तुम्ही जर मॅथमॅटिक्सचा पेपर बघितला तर त्याच्यामध्ये फ्लो चार्ट जवळजवळ 12 मार्क्सला आहे. 3 3 3 3 चौक 12 असे किंवा 2 मार्काचे असे फ्लो चार्ट आहे. मग या फ्लो चार्ट मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो आणि जे दिलेलं सायमल्टेनियस इक्वेशन जे आहे ते कुठल्या पद्धतीने सोडवायचं ह्यासाठी तुम्हाला एक सॅम्पल म्हणून इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे की जे तुमच्या पुस्तकामध्ये ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये दिलेलं आहे. त्याच्यामुळे ही ऍक्टिव्हिटी नक्की सॉल्व्ह करा जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेला तुम्हाला हे उपयोगी पडणार आहे. टू सॉल्व्ह द गिवन इक्वेशन फिल द बॉक्सेस बिलो सुटेबली. मग तुम्हाला काय दिलेलं आहे इथे एक इक्वेशन दिलेलं आहे हे एक इक्वेशन दिलेलं आहे आणि हे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. मग आता ते काय म्हणतात की रिप्लेसिंग 1x/1 बाय m आणि मग आता याच्यामध्ये हा जो 5x/1 आहे या 5(1)x याला आपण असंही लिहू शकतो म्हणजे 5 × 1x/1 म्हणजे 5 ची फोड करून आपण 1x/n ह्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. 1x/1 च्या फॉर्म मध्ये लिहू शकतो. ही स्टेप आहे. आणि y आणि इथे बघा हा जो आहे 6x/1 6x/1 जे आहे याची फोड आपण कशी करू शकतो 6 × 1 6 ला आपण 6 × 1 पण करू शकतो अपॉन x/1. ठीक आहे म्हणजे 1x/1 ठीक आहे हे झालं. त्याच्यानंतर इथे y/2 पण दिलेलं आहे म्हणजे इथे 1x/1 इथे पण 1x/1 त्यानंतर इथे 1y/2 दिलेलं आहे आणि इथे पण
1y/2 आहे. कसं काय बघा बरं, कसं बघा, 3 ची फोड आपण 3 × 1 आणि y/2 करू शकतो का? येस, म्हणजे इथे पण काय 1y/2 प्रेझेंट आहे. मग इथे 1x/1 आहे, इथे पण 1x/1 आहे, इथे 1y/2 आहे आणि इथे 1y/2 आहे. मग आपण असं करू शकतो का, या 1x/1 ला आपण काय करूया, m हे लेटर देऊया. m का द्यायचं, कारण x आणि y ऑलरेडी घेतलेले आहे. मग तुम्ही x y सोडून तुमच्या इंग्लिश मधले कुठलेही लेटर्स घ्या. त्यानंतर 1y/2 ला आपण काय करूया, m घेऊया. त्यानंतर आता रिप्लेस केल्यानंतर बघा, आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं. मग आता 6 × 1x/1 ही पूर्ण व्हॅल्यू आहे, त्याला आपण काय मांडलं, m, म्हणून इथे काय आलं तुमचं 6m आलं. मायनस साइन ऍज इट इज आलं. त्यानंतर 3y/2 म्हणजे 3 × 1 इथे दिसतं तुम्हाला y/2, याच्या ऐवजी आपण काय टाकलं, 3n टाकलं इज इक्वल टू 1. मग त्याच पद्धतीने इथे रिप्लेस केल्यानंतर काय येईल तुमचं, 5x/1 म्हणजेच काय येईल तुमचं इथे 5ml, इथे प्लस साइन ऍज इट इज. त्यानंतर 1y/2 च्या ऐवजी आपण काय घेणार आहोत, n घेणार आहोत. इथे फक्त nच आहे, ठीक आहे, इज इक्वल टू 2. हे तुमचं इथे ह्या बॉक्स मध्ये हे आन्सर येणार आहे. म्हणजे तुम्हाला इथे m आणि n ची जी व्हॅल्यू आहे ती इलिमिनेशन मेथडने काढायची आहे. मग तुम्ही जर हे इथे लक्षात घेतलं की 5 + n/2 हे जो इक्वेशन आहे 6m - 3n इज इक्वल टू 1, हे दोन इक्वेशन आहे. याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर इथे आपण इलिमिनेशन म्हणजे काहीतरी डिलीट करायचं, इलिमिनेट करायचं. मग आपण कोणत्या पद्धतीने इलिमिनेट करू शकतो, जर याला मी 3 ने मल्टिप्लाय केलं तर माझं इथे 3n येईल आणि मग इलिमिनेट करू शकते. मग मी इथे जर 3 ने मल्टिप्लाय केलं, फक्त इथे 3 ने मल्टिप्लाय केलं तर माझं काय होणार आहे, 3 × 5 = 15m येईल. त्यानंतर इथे +3n येईल. ओके, त्यानंतर इथे पण 3 ने 3 × 2 = 6 येईल. म्हणजे माझे इथे दोन इक्वेशन काय तयार होणार आहे, 15m + 3n इज इक्वल टू 6 आणि हा 6m - 3n इज इक्वल टू 1. आता याला मला जर कट करायचं असेल, हे इलिमिनेट करायचं असेल तर काय करावं लागणार असेल, प्लस मायनस म्हणजे तुमचं मायनस होणार आहे. सो हे कट झालं तुमचं आणि प्लस मायनस मायनस. मग मायनस करत असताना आपण सगळे साइन जे आहे ते चेंज करत असतो. इथे प्लस होतं मायनस झालं, इथे प्लस होतं काय झालं तुमचं मायनस झालं. मग 15 मधून 6 गेले, 15 मधून 6 गेले, 6 पासून 5 पर्यंत मोजा, 9 येतात ना, 6 7 8 9 10 11 12 13 14 15 किती आले तुमचे, 9m आले. इथे 9m आले इज इक्वल टू 6 मधून 1 गेला 5. सो अशा पद्धतीने m ची जर व्हॅल्यू आपण इथे काढायला गेलो, m इज इक्वल टू 5/9. m ची व्हॅल्यू काय येणार आहे तुमची, 5/9 येणार आहे. सो इथे ह्या बॉक्स मध्ये काय m ची व्हॅल्यू आली तुमची 5/9. आता m ची व्हॅल्यू जर फाइंड करावं लागेल, काढायची असेल तर ही m ची व्हॅल्यू आपल्याला एखाद्या सोप्या इक्वेशन मध्ये, समजा हे इक्वेशन नंबर 1 आहे, याच्यात टाकूया आपण. ठीक आहे, हे का सोडून देते, कारण आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये हे सगळे एक्झाम्पल्स बघायचे आहे. आपण इक्वेशन नंबर मध्ये कशामध्ये, A1 मध्ये टाकूया. इक्वेशन नंबर 1 काय, 5m + n इज इक्वल टू 2. मग आता बघा याच्यामध्ये m ची व्हॅल्यू m ची व्हॅल्यू काय आली आहे, 5/9. आपण 5/9 टाकली प्लस n इज इक्वल टू 2. काय आली, 5 5 = 25/9 प्लस n इज इक्वल टू 2. मग आता इथे n इज इक्वल टू 2, हा इकडे प्लस इकडे जाताना काय होईल, -25/9. मग 9 × 2 = 18. 9 × 2 = काय होईल तुमचे 18, दीर्घ गुणाकार 18 - 25/9. मग 25 मधून 18 मधून 25 जातात का, नाही, 25 मधून 18 मायनस करा. 18 19 20 21 22 23 24 आणि 1 25 किती आले, 7. पण चिन्ह मोठ्या संख्येचं, सो -7/9. n ची व्हॅल्यू काय आली, -7/9. सो स्टुडंट, हा आहे फायनली तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4. या 1.4 मधले मोस्ट ऑफ एक्झाम्पल 3 to 4 मार्क्स 4 मार्कला जनरली विचारले जातील, कारण की एक एक्झाम्पल खूप मोठा आहे पण खूप सिंपल आहे. सो आपण बघणार आहोत फर्स्ट एक्झाम्पल. चला तुम्ही तुमची नोटबुक आणि पेन घेऊन बसा आणि सॉल्व्ह करा प्रॅक्टिस सेट 1.4 माझ्यासोबत. स्टुडंट, हा आहे तुमचा प्रॅक्टिस सेट 1.4 आणि 1.4 मधलं हे 4 मार्क्ससाठी एक्झाम मध्ये विचारलं जाणारं हे एक्झाम्पल. तर आता हे एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं सिंपल आहे. तुम्हाला काय सांगितलं, कुठलंही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना त्याला पहिले इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 ही एक लक्षातच ठेवायचं. ही एक पहिली स्टेप करायची. आपण काय करूया, ही जी इक्वेशन आहे हे परत एकदा असं लिहून घेऊया आणि त्याला इक्वेशन नंबर 1 याला काय करूया, इक्वेशन नंबर 1 देणार आहोत
आणि दुसरं जे आहे 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77. याला काय करणार तुम्ही इक्वेशन नंबर 2 नाव देणार आहे. मग आता काय करता येईल, याच्या तर अपॉनच्या फॉर्म मध्ये आहे. आता आपण काय करू शकतो, तर तुम्ही जर विचार केला, तुम्ही जर इथे विचार केला तर 2/x आहे. ह्या 2/x ची आपण फोड करू शकतो का? येस. ह्या 2/x ची फोड कशी करू शकतो? 2 ची जर फोड केली 2 × 1/x अशी करू शकतो का? ऑब्विसली करू शकतो ना. अरे यस लिहा, यस नो लिहा कमेंट मध्ये. हे करू शकतो की नाही? ह्या 2 ची आपण फोड करू शकतो का? लिहा बरं कमेंट मध्ये यस और नो. जरा पटापट उत्तर देत चला. ठीक आहे. सो 2 ची फोड आपण 2 × 1 केलं. मग ह्या 1/x या 1/x ला इथे काय झालं, आपला 1/x आपल्याला इथे मिळालेला आहे. त्याच पद्धतीने 3y आहे. 3y दिसतोय तुम्हाला? या 3y ची पण फोड करू शकतो का? येस और नो. 3y ची पण आपण फोड करू शकतो. 3 × 1/y. मग इथे 1/y. मग इथे मिळाला आपल्याला 1/x आणि इथे मिळाला 1/y मिळालेला आहे. मग आपण काय करणार आहोत, या दोन्ही इक्वेशन मध्ये इथे पण x आहे, इथे पण y आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी इथे 1/x, इथे 1/, म्हणजे आपण काय करूया, याला काय करूया आता आपण या पद्धतीने. लक्ष द्या, लक्ष द्या. आता मी याची काय करते, सबस्टिट्यूट करते आहे याची व्हॅल्यू. ओके. हियर आता 2 च्या ऐवजी मी 1/x प्लस 3 1/y इज इक्वल टू 15. फक्त काय केलं, ही जी व्हॅल्यू आहे ती इथे मी सबस्टिट्यूट केली. ओके. त्यानंतर इथे 8 1/x प्लस 5 1/y इज इक्वल टू 77. मी वेगळं काही केलेलं नाही, अवघड काहीच नाहीये. लक्षात घ्या. मी काय केलं, या 2/x ला मी अशा पद्धतीने लिहू शकते का? येस. 1/x. 3/y ला मी या पद्धतीने लिहू शकते का? येस. त्याच पद्धतीने हे दोन्ही जे इक्वेशन आहे. मग पाहिजे तर याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या, याला इक्वेशन नंबर 4 नाव द्या. ओके. मग सबस्टिट्यूट. आता काय करायची आहे, सबस्टिट्यूट म्हणा किंवा पुटिंग द आता 1/x च्या ऐवजी आपण एक व्हॅल्यू घेऊया. 1/x च्या ऐवजी आपण m ही व्हॅल्यू टाकूया. मग आता m व्हॅल्यू काय घ्यायची, कारण आपल्याकडे xy ऑलरेडी आहे. मग xy सोडून तुम्ही a to z मधलं कुठलंही लेटर घेऊ शकता. आणि 1/x च्या ऐवजी आपण m टाकूया आणि 1/y च्या ऐवजी n टाकूया इन इक्वेशन नंबर 3 and 4. इन इक्वेशन नंबर 3 and 4 मध्ये आपण ही व्हॅल्यू टाकणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. पहिले इक्वेशन नंबर 1 2 दिलं, त्यानंतर मी याची फोड करण्याचा प्रयत्न केला, कारण की हे नॉन लिनियर इक्वेशन आहे. या नॉन लिनियर इक्वेशनचं हे इक्वेशन काय आहे तुमचं, हे तुमचं नॉन लिनियर इक्वेशन आहे. या नॉन लिनियरचं तुम्हाला काय करायचं आहे, लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्जन करून, नॉन लिनियरचं लिनियर इक्वेशन मध्ये कन्व्हर्जन करून, मग लिनियर इक्वेशनची m आणि n ची किंवा x आणि y ची व्हॅल्यू फाइंड करून, मग त्याच्या आधारे आपल्याला लिनियर इक्वेशनची, नॉन लिनियर इक्वेशनची व्हॅल्यू इथे फाइंड करायची. मग आता इथे काय करूया, ह्या 1/x च्या ऐवजी आपण m व्हॅल्यू टाकूया. 2m प्लस 3 या 1/y च्या ऐवजी n व्हॅल्यू टाकूया. n इज इक्वल टू 15. त्यानंतर सेम इथेच करणार आहोत. या 1/x च्या ऐवजी आपण m व्हॅल्यू टाकूया. त्यानंतर ओके, इथे प्लस आहे. 5n इज इक्वल टू 77. याला इक्वेशन नंबर काय देऊया आपण, हे 4 झालं, हे 5th आणि इकडे 6 नाव देऊया. इथे आपलं चिन्ह, पहिलं इक्वेशन आपलं मायनस साइन आहे. सो इथे आपलं मायनस साइन पाहिजे होतं, कारण इथे मायनस साइन. ओके. इथे पण काय पाहिजे, मायनस साइन पाहिजे. हे करेक्शन करून घ्या पहिले. पहिले काय केलं, इक्वेशन नंबर 1 2 3 4 झालं तयार. त्याच्यानंतर m आणि n ची व्हॅल्यू पुट केली. आता ऑब्झर्व करा. आता जर ऑब्झर्व केलं तर इथे 8 आहे, इथे 2 आहे. याला जर आपण 4 ने मल्टिप्लाय केलं या इक्वेशन नंबर 5 ला, तर इथे 8 येईल. 8m कॅन्सल करता येईल. मग आपण काय करूया, मल्टिप्लाय इलिमिनेशन मेथड वापरणार. माहिती तुम्हाला सगळ्यांना, इलिमिनेशन म्हणजे कोणाला तरी डिलीट करायचं आणि मग आपल्याला m आणि n ची किंवा x आणि y ची व्हॅल्यू मिळत असते. मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 5/4 4 ने मल्टिप्लाय करायचं. आता 4 ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे तुम्हाला करून दाखवते. 2m - 3n इज इक्वल टू 15. या पूर्ण याला आपल्याला काय करायचंय, 4 ने मल्टिप्लाय करायचं. 4 ने मल्टिप्लाय करायचं. ओके. लक्षात घ्या कसं मल्टिप्लाय करायचं. या 4 ने पहिले आपण याला मल्टिप्लाय करू, किंवा हा 4 इकडे लिहा. इकडे लिहिणं अजून सोपं जातं. ठीक आहे. इकडनं हा मी इरेज करते. ठीक आहे. 4 2 8m
मायनस साइन ॲज इट इज 4 3 जा किती 12n ओके इज इक्वल टू परत या 4 ने 15 ला पण 15 4 जा किती झाले 60 म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे नवीन इक्वेशन मिळालेलं आहे. काय इक्वेशन मिळालं 8m मायनस 12n इज इक्वल टू 60. या नवीन इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 7 नाव देऊया. इक्वेशन नंबर 7 नाव देऊया. ठीक आहे. आता आपण कॅन्सल करू शकतो 8m पण आपल्याला इथे प्लस करावं लागेल का मायनस करावं लागेल. जर प्लस केलं तर त्याची 8 8 जा 8 प्लस 8 16m होईल. मायनस करावं लागणार आहे. ठीक आहे. मग आता इक्वेशन नंबर 5 आणि 6 यांचं काय करणार मायनस करणार. हा इक्वेशन नंबर 6 मायनस 7 करा किंवा 7 मायनस 6 करा काही केलं तरी चालणार आहे. एका खाली एक लिहून घेऊया आपण हे. ठीक आहे. 8m प्लस 5n इज इक्वल टू 77 आणि 8m मायनस 12n इज इक्वल टू 60. ठीक आहे. मायनस करताना सगळ्यांना रूल माहिती आहे. मायनस करताना काय करत असतो आपण सगळ्यांची जी चिन्ह आहे ती बदलत असतो ऑब्विसली. मग हा इथे प्लस होता काहीच दिसत नाही म्हणजे प्लस आहे याचा मायनस झालं. हा मायनस याचं काय झालं प्लस झालं. हा प्लस याचा काय झाला मायनस झालं. आणि मग आपण चिन्ह कुठले गृहीत धरतो हे आणि हे चिन्ह याचं कुठलंही म्हणजे प्लस याचं आणि हे चिन्ह गृहीत धरतो. याचं हे चिन्ह गृहीत धरत असतो. हे आणि हे गोलातले चिन्ह गृहीत धरत असतो. लक्षात येतं सगळ्यांच्या. मग आता प्लस 8m मायनस 8m काय झाला तुमचा इथे कॅन्सल झाला. प्लस 15 आणि प्लस 5 आणि 12 किती झाले प्लस 17n झालेले आहे. आणि इथे प्लस मायनस बिकम मायनस. ओके. हा प्लस 77 आहे आणि मायनस 60 आहे. मग प्लस मायनस काय होतं मायनस होतं. मग 70 मधून 60 गेले तुमचे किती उरले तुमचे परत 17च उरले 17. मग इथे n ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली 17 n इज इक्वल टू 17/17. हा इकडे मल्टिप्लायला आहे तो इकडे जाताना काय होईल तुमचा डिवाइड बरोबर चिन्हाच्या इकडच्या साईडला आपण काय करतो त्याच्या अपोजिट क्रिया करत असतो. इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइड. इकडे प्लस असेल तर इकडे मायनस. सो 17 म्हणजे 17 17 म्हणजे 7. सो n ची व्हॅल्यू आपल्याला परफेक्टली मिळाली आहे 1. n ची व्हॅल्यू मिळाली. आता आपल्याला फाइंड करायची m ची व्हॅल्यू. मग ही n ची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशन मध्ये टाकून देऊया सोपं जेणेकरून आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल. आपण 5 नंबरच्या इक्वेशन मध्ये टाकूया. ओके. पुटिंग the value n is equal to 1 in equation number 5. Equation number 5 मध्ये टाकूया. इक्वेशन नंबर 5 लिहून घेऊया. 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. अगदी डिटेल मध्ये हळूहळू समजावून सांगते. 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. 4 मार्क्सला तुम्हाला हे एक्झाम मध्ये विचारलं जाणार आहे. सो इथे n ची व्हॅल्यू टाकायची. 2m ऍज इट इज ठेवला. 3 इंटू ह्या n च्या ऐवजी काय केलं ही व्हॅल्यू 3 इंटू 1 इज इक्वल टू 15. सो 2m इज इक्वल 2m 3 1 जा 3 इज इक्वल टू 15. पुढची स्टेप माहिती आहे. संख्या एका बाजूला अक्षर एका बाजूला. देयरफॉर 2m इज इक्वल टू 15. हा इकडे प्लस मायनस 3 होता. इकडे जाताना काय झाला तुमचा प्लस 3 झाला. ओके. त्यानंतर पुढची स्टेप माहिती आहे. किती झालं 2m इज इक्वल टू 18 झाले. 15 आणि 3 18 झाले. आणि m ची व्हॅल्यू काय येईल मग इथे दोघांमध्ये मल्टिप्लायचं साइन असतं. हा 18 2 जो आहे इकडे मल्टिप्लाय केला जाताना डिवाइडला जाईल. सो 8 2 1 जा 2 2 9 जा 18. सो m ची व्हॅल्यू पण मिळाली आहे. फायनली m आणि n ची व्हॅल्यू मिळाली. पण ही फायनल आन्सर आहे का तुमचं. नो इट्स नॉट फायनल आन्सर. हे तुमचं फायनल आन्सर नाही. काही विद्यार्थी काय करतील चला m ची व्हॅल्यू आली n ची व्हॅल्यू आली उत्तर लिहून टाकणार आणि तुम्हाला याचे 2च मार्क्स मिळतील किंवा 3च अर्धेच मार्क्स मिळतील. अरे मी तर पूर्ण उदाहरण सोडवलं होतं मग मला का मार्क्स मिळाले नाही. तर त्यांनी काय सांगितलं आहे आपल्याला एक्स आणि त्यांनी आपल्याला एक्झाम्पल मध्ये काय सांगितलं तुम्ही एक्झाम्पल नीट बघा. एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितलं आहे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू फाइंड करा. त्यांना m आणि n च्या व्हॅल्यूशी काही घेणं देणं नाहीये. म्हणजे आपण उगाच काढली का नाही आपण बरोबर केलेलं आहे. आपण इलिमिनेशन मेथड इथे वापरलेली आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला ही जी व्हॅल्यू आहे m ची आणि n ची ही रिसबस्टिट्यूट करावी लागणार आहे. कुठे इथे. कारण 1/x च्या ऐवजी आपण m टाकला होता. 1/y च्या ऐवजी आपण n टाकला होता. मी तुम्हाला वेगळ्या कलरने दाखवते पाहिजे तर मी. ओके. बघा इथे 1/x च्या ऐवजी काय दाखवलं होतं आपण आणि 1/y च्या ऐवजी काय दाखवलं होतं n. म्हणून आपल्याला काय करावं लागेल रिसबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू. रिसबस्टिट्यूट पुन्हा टाकावं लागेल. रिसबस्टिट्यूट दिस व्हॅल्यू. रिसबस्टिट्यूट करणार आहोत. ओके. कुठे 1/x इज इक्वल टू m and
1/y इज इक्वल टू n. याच्यात आपण टाकणार आहे 1/x ची व्हॅल्यू किती आली आहे m. सो 1/x इज इक्वल टू 9. मग आता तुम्हाला जर x ची व्हॅल्यू काढायची आहे तर हा x इथे आहे ना, हा इकडे न्या. हा x आहे ना, हा इथे तो इकडे न्या. ठीक आहे. सो 1 हा जो 9 आहे तो इकडे आणला आपण. इथे x च्या ऐवजी तो 1/9 झाला आणि हा x वरती गेला. सो x ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 1/9 मिळाली. ठीक आहे. त्याच पद्धतीने 1/y इज इक्वल टू n इज इक्वल टू 1. ठीक आहे. त्याच पद्धतीने 1/1 इज इक्वल टू 1 म्हणजेच y इज इक्वल टू 1. 1/1 इज इक्वल टू 1. सो सोल्युशन ऑफ द इक्वेशन फायनली आपल्याला काय मिळाले आहे, x इज इक्वल टू 1/9 आणि y इज इक्वल टू 1 मिळाले आहे. हे आहे तुमच्या या आन्सरचं सोल्युशन. m आणि n ची व्हॅल्यू नाही. मग शेवटी तुम्ही काय लिहिणार आहात, सोल्युशन ऑफ इक्वेशन इज इक्वल टू x इज इक्वल टू 1/9 आणि y इज इक्वल टू 1. हे तुमचं झालं फायनल आन्सर. येते लक्षात सगळ्यांच्या. सो अशा पद्धतीने 4 मार्क्स साठी हे एक्झाम्पल तुम्हाला विचारलं जाणार आहे प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये. तर याच्यामध्ये काय करणार आहात तुम्ही, पहिले इक्वेशन नंबर 1, 2, त्याच्यानंतर त्याच्या व्हॅल्यू आहे त्याला थोडंसं फोड करायची. फोड केल्यानंतर त्याला m किंवा n जे सोपं वाटेल ते मांडा. त्याच्यानंतर त्या व्हॅल्यू मांडल्यानंतर ते इलिमिनेशन मेथड वापरा. दोघांपैकी एक सेम इलिमिनेट करायचं, मग दुसऱ्याची व्हॅल्यू मिळते आणि ते सगळं झाल्यानंतर रिसबस्टिट्यूट करायचं आहे आणि मग तुम्हाला सायमल्टेनियस नॉन लिनियर इक्वेशन जे आहे ते सोडवता येणार आहे. ही मेथड कुठे कशासाठी वापरतो आपण, नॉन लिनियर इक्वेशन साठी. अगोदरची ग्राफिकल मेथड, त्याच्यानंतर क्रॅमर्स रूल, त्याच्यानंतर इलिमिनेशन मेथड, या तीनही मेथड आपण फक्त लिनियर इक्वेशन साठी वापरत होतो. पण ही जी मेथड आहे सायमल्टेनियस, ही जी मेथड रिसबस्टिट्यूट जिथे आलं की समजायचं हे नॉन लिनियर इक्वेशन आहे. येते लक्षात, म्हणजे अपॉनच्या फॉर्म मध्ये. सो अशा पद्धतीने पहिलं एक्झाम्पल आपण इथे सोडवलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा नोटबुक मध्ये नोट डाऊन करा. चला बघूया नेक्स्ट एक्झाम्पल. सो स्टुडंट, हे आहे तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल की जे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला येणार आहे 4 मार्क्स साठी. आता एवढं मोठं एक्झाम्पल आहे, घाबरून जाण्याची बिलकुल आवश्यकता नाही. तुम्हाला सगळ्यांना पहिली स्टेप मी सगळ्यात पहिले काय सांगितलं आहे की इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 अशा पद्धतीने करणार आहात. तर आपण सगळ्यात पहिले लिहून घेणार आहोत, काय करणार आहोत, लिहून घेणार आहोत आपलं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. मग पहिलं जे इक्वेशन आहे 10x plus y is equal to 2x minus y is equal to 4. सगळ्यात पहिली स्टेप सगळ्यांना माहिती आहे, इक्वेशन नंबर 1, याला आपण इक्वेशन नंबर 1 नाव देणार आहे. दुसरं पण लिहून घेऊया, 15x plus y minus 5x minus y is equal to -2. याला काय करणार, इक्वेशन नंबर 2. बरेच विद्यार्थी हे उदाहरण डायरेक्ट सोडवतात. 4 मार्क्सला क्वेश्चन 4 मार्क्सला विचारले जात असतात. याच्यामध्ये फक्त ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज तुम्हाला चेंज करून क्वेश्चन नंबर 4 मध्ये किंवा 5 मध्ये हा प्रश्न तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळवून देऊ शकतो. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. आता तुम्ही जर याचं थोडंसं ऑब्झर्वेशन केलं, 10x upon y चं जर ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, आपण याची फोड कशी करू शकतो, 10 into 1 x plus y करू शकतो. 1x plus y. इथे आपण याची जर फोड करायला गेलो 2x minus y, याची फोड करायला गेलो तर याची फोड आपण 2 into 1x minus y. म्हणजे याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, 1x minus y, इथे पण 1x minus y, इथे 1x plus y, इथे 1x plus y. मग आपण काय करूया, इथे याची फोड करा किंवा सबस्टिट्यूट करा. आपण तुम्हाला अवघड जाऊ नये म्हणून मी काय करते, इथे याची फोड करून दाखवते. 10 into 1x plus y असं करून दाखवते तुम्हाला. -2 into 1x minus y is equal to 4. याला इक्वेशन नंबर 3 नाव देऊया. त्यानंतर इथे पण 15 into x plus y minus 5 into 1x minus y is equal to -2. याला इक्वेशन नंबर 4 नाव दिलं. ओके. आता इथे काय करणार आहे, सबस्टिट्यूट 1 upon x plus y, इथे पण 1x plus y, इथे 1x minus y आणि इथे 1x minus y. याच्या ऐवजी काय करूया आपण, mv व्हॅल्यू टाकूया. तुम्हाला मी दुसऱ्या पेनने समजावून सांगते, नीट समजून घ्या. इथे बघा, याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, 1x plus y, याच्यामध्ये प्रेझेंट आहे 1x plus y, याच्यामध्ये 1x minus y, याच्यामध्ये 1x minus y. हे सगळं प्रेझेंट आहे.
त्याच्याऐवजी आपण काय करू शकतो, एम किंवा एन, ए किंवा बी, एक्स आणि वाय सोडून कुठली व्हॅल्यू टाका, म्हणजे तुम्हाला इलिमिनेशन मेथडने ते एक्झाम्पल सॉल्व्ह करता येईल. ओके, लक्षात येते सगळ्यांच्या? येतंय का? जरा कमेंट मध्ये यस टाका. टीचर आम्हाला तुम्ही सांगितलेलं समजतंय. ओके, कारण खूप कष्टाने तुमच्यासाठी हे व्हिडिओ घेऊन येते आहे आणि खास डिजिटल बोर्ड हा तुमच्यासाठीच घेतला आहे. ठीक आहे, सो मग इथे काय येईल तुमचं 10, या पूर्णच्या ऐवजी आपण काय टाकणार, एम. मग पुट म्हणा, पुट 1/x + y = m and 1/x - y = n in equation number 3 and 4. In equation number 3 and 4. ओके, इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना? आता आपण ही व्हॅल्यू पुट करणार आहे. सो आता आपण काय करणार आहोत, ही जी व्हॅल्यू आहे या थर्ड आणि फोर्थ इक्वेशन मध्ये टाकणार आहे. कशा पद्धतीने बघा, आता मी काय घेतलं इथे, हा 10 घेतला. ओके, 1/x + y च्या ऐवजी काय टाकणार आपण, m, म्हणजे 10m झाला. मायनस इथे 1/x - y च्या ऐवजी काय झाला तुमचा n, 2n = 4. आता नवीन इक्वेशन, याला आपण 5 नंबरचं इक्वेशन देऊया. त्याच पद्धतीने इथे पण व्हॅल्यू पुट करणार आहोत आपण. ठीक आहे, सो 15m - 5n = -2 हे झालं इक्वेशन नंबर 6. कशा पद्धतीने व्हॅल्यू टाकली, लक्षात आलं तुमच्या? इथे या पूर्ण टर्मच्या ऐवजी m, इथे या पूर्ण टर्मच्या ऐवजी n टाकलं, परत इथे m आणि परत इथे n, अशा पद्धतीने हे दोन इक्वेशन तुम्हाला मिळाले. आता काय करणार आहे आपण, मस्तपैकी इलिमिनेशन मेथड वापरून याच्यातलं एखादं कॅरेक्टर कट करणार, डिलीट करणार आणि आपल्याला आपल्या एक्स वाय ची किंवा एम एन ची व्हॅल्यू मिळणार आणि आपल्याला आन्सर सुद्धा मिळणार आहे. ओके, आता काय करणार आपण, आपली इलिमिनेशन मेथड वापरणार. मग आता एक्झाम्पल व्यवस्थित ऑब्झर्व केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं, या 2 ला मी जर 5 ने मल्टिप्लाय केलं आणि या 5 ला जर मी 2 ने मल्टिप्लाय केलं तर 10 मिळणार आणि 10n आपण काय करू शकतो, कॅन्सल करू शकतो. ठीक आहे, मग आपण पुढची स्टेप घेऊया, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 5 बाय 5, 5 ला 5 ने मल्टिप्लाय करायचं अँड 6 बाय 2. ओके, आता हे कच्चं तुम्हाला इथे करून दाखवते कसं आणि डायरेक्टली आन्सर. आता हे तुम्ही रफ वर्क करायचंय. आता बघा, 10m - 2n = 4. याला काय करायचं तुम्हाला, या पूर्ण इक्वेशनला कितीने मल्टिप्लाय करायचं, 5 ने मल्टिप्लाय करायचं. 5 ने कसं मल्टिप्लाय करायचं, 5 2 जा 5 10 जा किती झाले तुमचे 50m, मायनस साइन ऍज इट इज. परत 5 2 जा 10n = परत या 5 ने इकडे पण मल्टिप्लाय करायचं, 5 4 जा 20. म्हणजे याला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर काय आपल्याला मिळालेला आहे, 50m - 10n = 20. ओके, याला मल्टिप्लाय केल्यानंतर आता अजून एक हे इक्वेशन आहे, याला आपल्याला 2 ने मल्टिप्लाय करायचंय 6 ला. सो 50m - 5n = -2. याला मल्टिप्लाय कशाने करायचं, 2 ने. 2 ने मल्टिप्लाय कसं करणार रे, 15 2 जा 30m मायनस साइन ऍज इट इज. ह्या 2 ने परत 5n ला करा, 2 5 जा 10n, परत ह्या 2 ने 2 ला करा -4. ओके, सो काय मिळालं, 30m - 10n = -4. रफ कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करून दाखवलं आहे. इथे आलं होतं आपलं 10n = -4. आता हे नवीन इक्वेशन तयार झाले, याला आपण काहीतरी देऊया नंबरिंग. हे किती झाले होते 6 पर्यंत, याला 7 देऊया आणि याला 6 देऊया आणि याला 7 देऊया. बघा 1 2 3 4 5 6 7. सो स्टुडंट फायनली आपल्याला 7 नंबरचं आणि 8 नंबरचं इक्वेशन मिळालेलं आहे. आता जरा ऑब्झर्व करा बरं. आता ऑब्झर्व केल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की इथे जे आहे हे जे इक्वेशन आहे इथे +10 -10 कॅन्सल होईल. म्हणजे काय करतो आपण, डायरेक्टली प्लस करतो. इक्वेशन नंबर जे तुमचं 7 आहे आणि 8 यांची काय करणार आहे आपण, प्लस करणार आहे. प्लस केल्यानंतर आपल्याला कुठल्या तरी एका याची व्हॅल्यू मिळणार आहे. ठीक आहे, सो आपण प्लस करूया. 50m + 10n = 20 आणि इथे 30m - 10n
इज इक्वल टू -4. आता प्लस करताना कुठले चिन्ह बदलत नाही माहिती, म्हणजे हा सगळ्यात महत्वाचा हा कॅन्सल झालेला आहे, ज्याच्यासाठी आपण एवढा अट्टहास करतोय. इलिमिनेटिंग डिलीट झालेला आहे, म्हणजे आपल्याला पुढचं जो मार्ग आहे तो सोपा झालाय. मग 50 + 30 किती झाले तुमचे 80m झाले, आणि 20 मधून 4 गेले तुमचे 16 आले. सो m इज इक्वल टू काय आलं तुमचं, परत लिहिते पाहिजे तर 80m इज इक्वल टू 60. देअरफॉर हा इकडे काय आहे मल्टिप्लायला, इकडे जाताना काय होईल तुमचा डिवाइडला जाईल. 16 × 16 16 5 80, 16 5 80 आलेला आहे. 16 85 ना. सो m इज इक्वल टू 1/5. फायनली आपल्याला m ची व्हॅल्यू मिळालेली आहे 1/5. काय मिळाली 1/5 मिळाली आहे. आता ही व्हॅल्यू आपण कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकू, म्हणजे आपल्याला n ची व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे, कुठल्या इक्वेशन मध्ये टाकायचं सोपं, कुठलं इक्वेशन आहे हे 5 नंबरचं सोपं वाटतंय. 5 नंबर मध्ये टाकूया. पुट द व्हॅल्यू, कुठली व्हॅल्यू m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 मध्ये टाकूया. 5 कुठे आहे बघा, हे 5 नंबरचं इक्वेशन, ते लिहून घेते पाहिजे तर 10m. जरा मोठं एक्झाम्पल, त्याच्यामुळे बिलकुल कंटाळा करू नका. ठीक आहे, याच्यात काय करायची, m इज इक्वल टू 1/5 ही व्हॅल्यू टाकायची आहे. मग 10 इथे m च्या ऐवजी टाकूया ही व्हॅल्यू 10 × 1/5 प्लस 2n इज इक्वल टू 4. 5 × 5 5 2 10. सिंपल. सो 2 1 2 प्लस 2n इज इक्वल टू 4. ओके, सो 2n इज इक्वल टू, हा प्लस 2 इकडे जाताना -2. सो 2n इज इक्वल टू 2. सो n इज इक्वल टू 1, कारण हा इकडे गेला आहे मल्टिप्लाय. सो m ची पण व्हॅल्यू मिळालेली आहे, n ची पण व्हॅल्यू मिळाली आहे. मग आपलं एक्झाम्पल संपलं का इथे? नाही, आपलं एक्झाम्पल इथे संपलेलं नाही. आपल्याला ही व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करायची आहे. काय करायची आहे? रिसबस्टिट्यूट करायची आहे. कशामध्ये? इथे. कारण इथे 1/xy च्या ऐवजी आपण m मांडला होता, आणि 1/xy च्या ऐवजी आपण n मांडला होता, आणि मग आपल्याला आन्सर मिळणार आहे. हे फायनल आन्सर नाही. सगळ्यात महत्वाची स्टेप आहे ही. स्टेप कधी येणार आहे? ज्यावेळेस ते इक्वेशन तुमचं नॉन लिनियर टाइपचं इक्वेशन असणार आहे. ठीक आहे, आता आपण रिसबस्टिट्यूट करूया. कुठे? इथे. इथे बघा 1/xy काय म्हटलं होतं आपण? m. त्यानंतर 1/x - y काय म्हटलं होतं आपण? n. याच्यात आपल्याला व्हॅल्यूज पुट करायच्या आहे, कारण आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहे. m ची व्हॅल्यू काय आली बघा? 1/xy 1/x + y ची व्हॅल्यू किती आली आहे? m, म्हणजे 1/5 आली आहे. आता ही कशी काढणार आहे तुम्ही? क्रॉस मल्टिप्लाय करा, तिरकस गुणाकार करा असा. ठीक आहे, 5 1 5 आणि 1 × x + y. काही आन्सर तुमचं 5 1 5 आणि x + y. हे नवीन इक्वेशन तयार झालं. अजून x y ची व्हॅल्यू आपली आलीच नाहीये, कारण इथे x y आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर परत आपण ही पण व्हॅल्यू बघूया. 1x - y आणि n ची व्हॅल्यू काय आली? 1. आता 1 म्हणजे काय? 1 ने कुठल्याही संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सर 1च येतो. सो 1 इज इक्वल टू x - y. हे एक नवीन इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. मग आपलं एक्झाम्पल इथेच संपलंय का? नाही, हे एक्झाम्पल इथे कॅरी ओव्हर करते मी इथे पुढे. हे x + y आहे, x - y. काय प्लस मायनस केल्यानंतर काय होतं? कॅन्सल होणार आहे. मग आपण परत इलिमिनेटिंग मेथडनी वापरूया. इथे परत इलिमिनेशन मेथड कडे जाऊया. x + y इज इक्वल टू 5 आणि x - y इज इक्वल टू 1. याचं काय करूया आपण? प्लस करूया. प्लस केल्यानंतर आपल्याला काय? y काय झाला? कॅन्सल. x 2x आला, 5 + 1 काय झाले तुमचे? 6 आले, आणि मग तुम्हाला 2x इज इक्वल टू 6. x ची व्हॅल्यू काय मिळाली फायनल? 2 1 2 2 3 6. x ची व्हॅल्यू अशा पद्धतीने मिळालेली आहे. हे आहे तुमचं फायनल आन्सर. इकडे m n हे सगळं काढलेले हे तुमचं फायनल आन्सर नाहीये. तुम्ही जर m n काढलं तुम्हाला अर्धे मार्क मिळतील, 2 मार्क्स मिळतील. मग परत आपण रिसबस्टिट्यूट केलं, परत आपल्याला सोडवावं लागणार आहे. मग आता ही व्हॅल्यू आपण कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये, या इक्वेशन मध्ये टाकूया. सो पुट x इज इक्वल टू 3 इन x - y इज इक्वल टू, एक मिनिट याच्यात टाकूया, x - y इज इक्वल टू 1. फक्त x च्या ऐवजी 3 y इज इक्वल टू 1. therefore काय झालं? -y इज इक्वल टू, हा इकडे +3 इकडे जाताना -3.
मग 1 मधून 3 जात नाही, मग 3 मधून 1 मायनस करा, किती आलं -y - 2, मायनस मायनस बिकम प्लस. सो y ची व्हॅल्यू मिळालेली आहे फायनली 2. सो सोल्युशन ऑफ द इक्वेशन x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 2 हे फायनली आपल्याला मिळालेलं आहे. एवढं 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. तुम्ही ऑरला बिलकुल टाकू नका, खूप सोपं आहे. इक्वेशन नंबर 1 2 द्या, त्याच्यानंतर त्याच्या जे आहे त्याची फोड करा, त्याला 3 4 द्या, त्याच्यानंतर त्याच्याऐवजी काय करा, m किंवा n कुठलीही व्हॅल्यू टाका. ती टाकल्यानंतर तुम्हाला 2 इक्वेशन मिळतील. परत त्याच्यासाठी इलिमिनेशन मेथड वापरा. इलिमिनेशन मेथड वापरल्यानंतर तुम्हाला त्या m आणि n ची व्हॅल्यू मिळणार. m आणि n ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर प्रश्न संपतोय का नाही ती परत रिसबस्टिट्यूट करायची त्या इक्वेशन मध्ये. त्या इक्वेशन मध्ये टाकल्यानंतर पहिलं उदाहरणाचं आन्सर आलं होतं, पण इथे अजूनही आलं नाहीये. परत 2 इक्वेशन मिळालेले आहेत. परत त्याच्यासाठी मी इलिमिनेशन मेथड वापरली. डिलीट करायचं काहीतरी म्हणजे तुम्हाला मिळणार आहे. मग इथे मी y डिलीट केला आणि मला x ची व्हॅल्यू मिळाली. x ची व्हॅल्यू परत मी एका इक्वेशन मध्ये टाकली आणि मग मला y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. सो अशा पद्धतीने खूप छान उदाहरण होतं. प्रॅक्टिस करा, तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त क्वेश्चन नंबर 1 आणि 2 बघितलेलं आहे, कारण मोठं उदाहरण आहे. 3 आणि 4 बघूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुमचे काही सजेशन असेल तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये लिहा. बाय एव्हरीवन.